सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये, सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर आज मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप शेअर करणार आहे। तर साहजिक आहे, सगळ्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि शाळेमध्ये गेल्याच्या नंतर ना त्यांचे जे व्हाईट शूज असतात ते खूप घाण होतात आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये शूज लवकर सुकत नाहीत। तर त्याच्यासाठी मी एक छोटीशी टिप आणि ट्रिक्स यूज करते, जेणेकरून बुटं लवकर सुकतील आणि कलरसुद्धा त्यांचा उजळून नाही गेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। चला तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला आहे पाण्याची गरज। तर पाणी घेतलेलं आहे मी बघा, तर भरपूर असं पाणी घेतलेलं आहे, कारण मी दोन्ही पद्धतीनं सांगणार आहे तुम्हाला, पावसाळ्यात, हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात कसं करायचं। आणि इकडे मी घेतलेला आहे एक शॅम्पू, कुठलाही शॅम्पू तुम्ही घेऊ शकता, यूजी डिटर्जंट पावडर पण घेऊ शकता, एक ब्रश आणि कोलगेट घेतलेला आहे। तर आता सगळ्यात आधी शॅम्पू मी ह्या बाउलमध्ये काढून घेते आहे। तर ह्याऐवजी तुम्ही डिटर्जंट पावडरसुद्धा घेऊ शकता किंवा साबणाचं पाणीसुद्धा घेऊ शकता। तर बघू शकता तुम्ही, मी शॅम्पू काढून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून एक मिश्रण तयार करते मी। तर अशा प्रकारे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पाणी घालून आणि नंतर आता हे कोलगेट ऑलमोस्ट संपत आलं, तर हे कोलगेट मी वापरते आहे, जे की आपण संपत आलेलं असतं किंवा टाकून देणार असतो ते कोलगेटचा इकडं साधा सरळ सोपा उपयोग मी सांगितलेला आहे। तर इकडे बघा, कोलगेट सगळ्या शूजला थोड्या थोड्या जागी मी लावून घेते आहे, बघू शकतात। आणि शूज पण बघा किती घाण चालते, कारण हे माझ्या मुलाचे पीटीचे आहेत, त्यांना दर बुधवारी हे शूज स्वच्छच लागतात। त्याच्या आधी मी असं स्वच्छ करत असते, मी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं। तर आता साबणाच्या पाण्यामध्ये ब्रश बुडवून घेतलेला आहे आणि डायरेक्ट मी शूज घासायला चालू केलेले आहेत। आणखीन पूर्ण घासलेही नाही, तुम्हाला समोरच्या बाजूला रिझल्ट लगेच कळून येईल, बघू शकता तुम्ही। तर असं करून हळूहळू करून सगळीकडून मी घासून घेते आहे। तर बघा स्वच्छ निघायला लागलेले आहे। ह्या बाजूला तर किती घाण झालेला आहे बघा, फक्त कोलगेट आणि शॅम्पूने मी घासून घेते। आता ह्या बाजूच्या पट्ट्यासुद्धा अतिशय घाण झालेल्या आहेत, पण एकाच ब्रशमध्ये बघा सगळं निघायला लागलेलं आहे। आपल्याला जास्त मेहनत करायची अजिबात गरज नाही आहे। तुम्ही ह्या ब्रशऐवजी मोठासुद्धा ब्रश वापरू शकतात, जो की आपण कपडे वगैरे घासतो ते। आणि इकडे खूपच जास्त घाण झालं तर म्हणून मी आणखीन इकडं कोलगेट लावून घेतलेला आहे आणि परत एकदा ह्याला व्यवस्थित घासून घेते आहे। तर बघा इकडं एकदम व्यवस्थित सगळं क्लीन व्हायला लागलेलं आहे, ऑलमोस्ट इकडची पट्टी पूर्ण क्लीन झालेली आहे। तर बघू शकता तुम्ही, आता ह्या बाजूला पण खूप प्रमाणामध्ये काळपट झालेलं आहे बुटांवरती, फक्त कोलगेट घ्यायचं आहे थोडं आणि सगळीकडे व्यवस्थित घासायचं आहे। बघा अतिशय स्वच्छ निघतात कोलगेट शॅम्पूनं बुटं। आणि आता ह्याच्या जे लेस आहेत त्या थोडं हाताला आपल्याला शॅम्पूचं पाणी लावायचं आहे आणि लेस पण अशा हातावरती रफ करून घ्यायचे आहेत। बघा किती लवकर निघतात, त्याला पण ब्रश लावायची गरज नाही पडली मला, अतिशय स्वच्छ निघालेले आहेत। आणि इकडे दोन्ही माझे शूज मस्त घासून झालेले आहेत। आता आपण ह्याला पाण्यामध्ये घालून घेऊया। तर हे बघा, हे आहे उन्हाळ्यात असं करायचं आणि पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तुम्ही एक ओल्या फडक्याने वरचं सगळं पुसू शकतात। तर बघू शकता तुम्ही, ओल्या फडक्याने वरचं सगळं पुसल्याच्या नंतर ना हे शूज एकदम क्लीन होऊन जातात। तर आधीचे बुटं आणि आताच्या बुटामध्ये शूजमध्ये बघा किती फरक आहे, एकदम क्लीन निघतात। फक्त कोलगेट आणि शॅम्पूनं आपण ह्याला क्लीन केलेलं आहे। बघा इथं किती घाण होतं, मी इथे कुठेतरी फोटो लावला आधीच्या शूजचा बघा। तर बघा एकदम स्वच्छ निघालेला आहे। तर अशी साधी सरळ आणि सोपी टिप आणि ट्रिक्स आहे, आपण असे जुने किती घाण असू द्या बुटं आपण असे क्लीन करू शकतो। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच।
आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला कमेंट, सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटणार आहे नवीन व्हिडिओमध्ये.